आता परवा पुण्यातला एक गेल्या आठवड्यात ऐन दिवाळीत एक विषय झाला शनिवार वाड्याचा. त्याच्याबाबतही तुमचं एक स्टेटमेंट आलं की काय तुम्ही म्हणालात की समजा शनिवार वाड्यात जाऊन नमाज पढायची असेल तर मग आम्ही दर्गा माहीमला जावं का हजी अलीत जावं का, असं तुम्ही तिथे एक विधान. काय असं आहे की आपण एका धार्मिक स्थळाला एक न्याय देतो, दुसऱ्या धार्मिक स्थळाला वेगळा न्याय देतो. जेव्हा तोच विषय कोणी हनुमान चालिसाचे पठण असो, महाआरती असो, कोणी जाऊन हजी अली दर्ग्याच्या इथे म्हटलं असतं तर गंगा जमुना तहजीब, सर्व धर्म समभाव, भाईचारा, हे सगळे वाक्य आपल्याला ऐकायला मिळालं असते. कदाचित वातावरण पण खूप पेटलं असतं. तर माझं म्हणणं आहे की जो न्याय तुम्ही हजी अली दर्ग्याला, माहीमच्या दर्ग्याला, जामा मस्जिदला देता, तोच न्याय तुम्ही शनिवार वाडा आणि आमच्या अन्य मंदिरांना आणि धार्मिक स्थळांना द्या. तेवढंच विषय. दोन्ही बाजूंनी तेवढं तारतम्य ठेवलं जाईल तर मला नाही वाटत वादाची काय गरज आहे. आणि शनिवार वाड्याचा विषय जर तुम्ही बोला, आजूबाजूला 17 ते 18 मस्जिदी आहेत. टोटल तुमच्या कॅमेरावाल्यांना पाठवा तिथे 17-18 मस्जिदी आहेत. एवढी धार्मिक स्थळं तुम्हाला आजूबाजूला तुमची आहे असताना तुम्हाला तिथेच नमाज पठण करण्याची काय गरज आहे? तुम्ही जावा आपल्या मस्जिदीमध्ये. आपला शनिवारवाडा धार्मिक स्थळ कुठे आहे? शनिवारवाडा धार्मिक स्थळ कुठे आहे? ऐतिहासिक स्थळ आहे ते. अहो याच्याचे पण हिंदू समाजाच्या भावना आहेत ना त्याच्याबरोबर. माझं म्हणणं आहे की मग हाच प्रश्न, एवढंच संयम आपण जेव्हा कोणी जामा मस्जिद आणि हजी अलीकडे केलं तर ठेवाल का आपण? पण तेव्हा लगेच एकदम नितेशजी तुम्ही मुंबईकर आहात. सर्व धर्म समभाव. माझं म्हणणं आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारे लोक आहोत ना जी. राईट टू रिलिजन हे सगळ्यांनाच आहे ना. मग सगळ्या लोकांनीच मानावं ना ते विषय. एकाच धर्माने मानावं आणि दुसरा धर्म कळायला लागलं तर लगेच डायलॉग देणारे आपल्याकडे कमी नाही आहेत. तर माझं म्हणणं आहे की सगळ्यांना समान न्याय असला पाहिजे, ही माझी भूमिका आहे.